नमस्कार, मी डॉक्टर शशांक रावले। आजचा मी हा व्हिडिओ बनवतोय जे आपण पाहिलं असेल, आज मार्केटमध्ये भरपूर मोठा फॉल आता गेले जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत जेव्हापासून त्यांनी टॅरिफ लागू केलेला आहे सगळ्या देशांवरती जगभरावरती, तर तुम्ही पाहिलं असेल की तेव्हापासून मार्केट जे कंटिन्युअसली डाऊनफॉलमध्ये आहे, राईट। पण मग तुम्हाला सांगायला आवडेल, ज्यावेळी 11 जानेवारीचा तुम्ही माझा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघा, राईट। ज्यावेळी मार्केट जे जवळपास 24,000च्या वर ट्रेड करत होतं, त्यावेळी मी बोललेलो होतो की त्यांनी ते मार्केट जे आहे चान्स आहे खाली येण्याचे, 2,000 पॉईंट्सनी येण्याचे चान्सेस आहेत खाली, राईट। 21,200ची मी लेवल सांगितलं, त्याच्या आसपास येऊ शकतं आणि ते अजूनही चान्सेस आहेत। आज जवळपास 22,000च्या आसपास मार्केट आहे, तिकडनं जवळपास 2,000 पॉईंटनी मार्केट हे खाली पडलेले आहे, अजूनही मार्केट खाली पडेल। लक्षात घ्या, 21,200 जवळपास क्रिटिकल लेवल आहे, ती जर तोडली तर 20,200 देखील मार्केट जे आहे हे दाखवू शकतं, राईट। पण त्याचबरोबर लक्षात घ्या, मला एक सांगायचं आहे की आपल्याला कुठे घाबरून जायचं कारण नाही आहे। उलटं ज्यावेळी मार्केट डाऊन जातं, राईट, सो त्यावेळी लो लेवलला आपण इन्व्हेस्टमेंट्स हे नक्की करायचा मार्केटमध्ये विचारही करू शकतो। आणि आता सगळ्या देशांवरती जे काही टॅरिफ आले ह्याचा इम्पॅक्ट सगळ्यांवरती पडलेला आहे, तुम्ही लक्षात घ्या। कुठल्याही पर्टिक्युलर स्टॉकवरती किंवा इव्हन पर्टिक्युलर देशावरती नाही पडलेला आहे, राईट। सो इव्हन एशियन मार्केटवरती आणि जगभराच्या मार्केटवरती हा इम्पॅक्ट पडलेला आहे। आज ज्यावेळी मी हा व्हिडिओ बनवतोय त्यावेळी पण पाहिलं की निफ्टीचा आहे, गुजरातचा निफ्टी आहे, राईट, गुजरात सिटीचा निफ्टी आहे, राईट, स्पेसिफिकली, राईट, तो पण बऱ्यापैकी डाऊन होता। त्यानंतर मग सिंगापूर मार्केट जे आहे हे पण बऱ्यापैकी डाऊन होतं। जेव्हा आज मार्केट ओपन झालं तेव्हा मी ॲडव्हान्स डिक्लाइन रेशिओ पाहिला, राईट, निफ्टीचा, सेन्सेक्सचा, बँक निफ्टीचा, त्यावेळी पाहिला की डिक्लाइनमध्ये सगळे स्टॉक होते झिरो। सकाळी ज्यावेळी पाहिला त्यावेळी झिरो, एकही स्टॉक म्हणजे ॲडव्हान्समध्ये नव्हता, सगळे जे स्टॉक आहेत ते डिक्लाइन म्हणजे डाऊन साईडला होते आणि तेही भरपूर पॉईंट्सने डाऊन होते। पण लक्षात घ्या की आता जसं तुम्ही बघा असाल की अमेरिकेची पब्लिक जी आहे ही रोडवरती हजारोच्या संख्येने, हजारो लाखोच्या संख्येने पब्लिक जी आहे ही रोडवरती उतरलेली आहे, राईट। ह्यांनी जे धोरण केलेलं आहे आणि ह्यांनी जे रूल काढलेला आहे, राईट, त्याच्या विरोधात, कारण त्याचा पहिला जो फटका आहे तो स्वतः अमेरिकेला पडणार आहे। आणि ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की हा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे, नंतर मग लॉंग टर्ममध्ये त्यांच्या देशाला फायदा असं म्हणणं आहे, पण लोकांनी ते एक्सेप्ट केलेलं नाही आहे। सो त्यामुळे मे बी ते आपला निर्णय बदलू शकतात किंवा त्यामध्ये मागे येऊ शकतात। ते जर झालं तर ज्या स्पीडनी मार्केट पडले आहे त्या स्पीडनी मार्केट परत वर देखील जाऊ शकतं। पण लक्षात घ्या, आताही अशी लेवल आहे की मार्केट जे आहे हे डाऊन ट्रेंडला बऱ्यापैकी आहे। पण मला सांगायला आवडेल की लक्षात घ्या, हे आत्ता झालं, पण आपला चार्ट हे आधीच बोलत असतं। ज्यावेळी मार्केट 24,000 होतं त्याच्यानी वर होतं। मी गेल्या 3-4 महिने मी सांगत आलो, तुम्ही माझे आधी सगळे व्हिडिओ बघा, मार्केट डाऊनफॉलचे तुम्ही व्हिडिओज आहेत ते तुम्ही या माझ्या शशांक रावले या चॅनलवरती तुम्ही चेक करा। मी माझा व्ह्यू दिलेला होता, लक्षात घ्या, कुठली ॲडवाईस किंवा कुठल्याही मार्केट सजेशन नाही, हे फक्त एक माझा व्ह्यू आहे, जनरल व्ह्यू आहे की अशा प्रकारे आहे, राईट। त्याच्यावरती आता तुम्ही कसं काम करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे, तुमच्या आयडिया, तुमच्या नॉलेजने आणि तुमच्या टेक्निक्सने, राईट। तर त्यामुळे आपण तशा प्रकारे करू शकतो। पण लक्षात घ्या की मे बी अजूनही थोडा मार्केट डाऊनफॉल बाकी आहे, राईट। आणि जसं मी बोललेलं होतं तसं मार्केटमध्ये जे त्या गोष्टी घडत आहेत, राईट। ही लेवल लक्षात घ्या 21,200ची, त्याच्याहून जर खाली आला तर 20,200ला जे तुम्हाला निफ्टी हे दाखवू शकतो। आणि त्यामुळे लक्षात घ्या की आपण जे मार्केटने आणि तुम्ही मध्ये जर पाहिलं असेल, मला सांगायला आवडेल की मध्ये मार्केटने अप ट्रेंड देखील पकडलेला होता, राईट, जे की चांगली साईन आहे। पण जेव्हापासून टॅरिफवाला जेव्हापासून धोरण आले तेव्हापासून मार्केट परत डाऊन जायला हे लागलेलं आहे, राईट। सो आता जरा जे मार्केटला चांगला पुश मिळाला तर मार्केट नक्कीच वर जाऊ शकतं। त्याचबरोबर मला सांगायला आवडेल की आमचा पोर्टफोलिओ ज्यावेळी मी याचा व्हिडिओ बनवतोय, मार्केट मान्य आहे बऱ्यापैकी डाऊन क्रॅश झालेला आहे, बऱ्यापैकी मार्केट आजच्या डेटमध्ये 4.5-5% मार्केट जे आहे क्रॅश झालेलं आहे, ओके। निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीही, सेन्सेक्स जवळपास 4,000 पॉईंटनी पडलेला आहे। पण आपला जो पोर्टफोलिओ आहे हा माझा जो आहे हा आउट परफॉर्म करतोय, म्हणजे काय तर जेवढं मार्केट पडलंय तेवढा पोर्टफोलिओ नाही पडलाय, तो रिकवर झालेला आहे, विच इज अ व्हेरी गुड साईन। म्हणजे स्टॉक्स जे आहेत थारतायत, टिकतायत। सो नक्कीच आपण जे आहे मार्केट थोडंसं जरी चांगलं कव्हर व्हायला लागलं तर नक्कीच आपण चांगल्या लेवलला गुंतवणुकीचा आपण नक्कीच विचार करू शकतो। आणि परत एकदा सांगेन की हा जो व्हिडिओ आहे किंवा आधी पण मी जे व्हिडिओज बनवले आहेत हे फक्त नॉलेज पर्पजसाठी आहे, हे कुठले इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगची ॲडवाईस नाही आहे। तर ह्या भरोशावर कोणी इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करू नये। तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐका, नॉलेज घ्या, स्वतःचा आयडिया लावा, स्वतःचा ॲनालिसिस लावा, स्वतःचा तुम्ही जे अभ्यास करा। आणि त्यानंतर तुमच्या मनाला जे वाटेल की येस बाबा ह्या अभ्यासाप्रमाणे आम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा जे काय आम्ही केलं पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही स्वतः जे तुमच्या लेवलला नक्कीच डिसिजन हे घेऊ शकता आणि त्या हिशोबाने जे मार्केटमध्ये चांगल्या रीतीने यश हे कमवू शकता। एवढंच मला आजच्या व्हिडिओ बोलायचं आहे। थँक्स फॉर प्रेशियस टाइम।